आणि मरीन ड्राईव्ह ते वांद्रे असा प्रवास आता फास्ट झालेला आहे, कारण कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणारा पूल मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे। मरीन ड्राईव्ह वरून वांद्रेपर्यंतचा पाऊण तासांचा प्रवास आता अवघ्या 12 मिनिटांवर आलेला आहे आणि दक्षिण मुंबई पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे। आपण जर का पाहिलं तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नव्या मार्गिकेचं कोस्टलच्या लोकार्पण झालं। त्यांनी स्वतः या कोस्टल रोडवरून प्रवास केला आणि आता मुंबईकरांसाठी सुद्धा हा मार्ग खुला झालाय। कोस्टल रोडवरून मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान होताना पाहायला मिळतोय। मी सध्या उभा आहे नरीमन पॉइंट येथे। तर अवघ्या 12 मिनिटात आपल्याला जर आपण पाहिलं तर नरीमन पॉइंट्स म्हणजे मरीन लाईन्स ते थेट वांद्रे वरळी सीलिंग हा प्रवास करता येणार आहे। आणि हा आपण जर पाहिलं तर प्रवेशद्वार आहे छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा सागरी रस्त्याचा आणि इथून आपला हा प्रवास सुरू होताना पाहायला मिळतोय। आणि जर आपण पाहिलं तर 4 टप्प्यामध्ये या मार्गिकेचं लोकार्पण जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। आणि गुरुवारीच महत्त्वाकांक्षी असलेला अजून एक टप्पा तो म्हणजे जर आपण पाहिलं तर वांद्रे वरळी सीलिंगला जोडणारा टप्पा जो आहे त्याचं लोकार्पण सुद्धा झालेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि हे काम आता 92% पूर्ण झालेलं आहे कोस्टल रोडचं। त्यामुळे आता उर्वरित कामं जी आहेत ती सुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि याच संपूर्ण प्रकल्पातला एक महत्त्वाचा जर आपण गोष्ट पाहिली ती म्हणजे आपण ज्या आता भुयारी मार्गात प्रवेश करतोय हा भुयारी मार्ग सुद्धा महत्त्वाकांक्षी आहे आणि याच भुयारी मार्गाचं सुद्धा लोकार्पण करण्यात आलं होतं। आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण रस्त्याने जे आहे ते 12 मिनिटात आपल्याला वांद्रे वरळी सीलिंग पर्यंत जाता येणार आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे वरळी सागरी सेतू जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। आणि त्यावर वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणारी जी दक्षिण वाहिनी आहे ती 827 मीटर लांबीच्या पुलावरून उत्तर वाहिनीवरून सुरू होऊन असलेली वाहतूक ही सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। 2400 मेट्रिक टन वजनाची आणि 136 मीटर लांबीची महाकाय तुळई जी आहे ती सुद्धा या टप्प्यामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत आता या मार्गाला आपण प्रवासाला या सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीत महत्त्वाचा हा असा कोस्टल रोडचा प्रवास आणि त्यातून आपण हा मार्ग प्रवास करतोय। यामध्ये आणखी एक जर आपण पाहिलं तर आता हा मार्ग संपेल, हा भुयारी मार्ग जो आहे तो आपल्याला संपलेला पाहायला मिळतोय। आणि अवघ्या काही मिनिटात आपण या बोगद्यातून जे आहे ते बाहेर पडताना आपल्याला आणि मरीन ड्राईव्ह वरून वांद्रेपर्यंतचा हा पाऊण तासांचा प्रवास आता 12 मिनिटांवर आलेला आहे, त्यामुळे मुंबईकरांना नक्कीच दिलासा मिळणार आहे।